फक्त काही मिनिटात तयार होणारी, जेवणाची चव दुप्पट करणारी कच्च्या टोमॅटोची चटणी इथे बनवून तयार आहे. नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मस्त चटकदार हिरव्या टोमॅटोची चटणी करण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत कच्चे टमाटे. टोमॅटोच्या आधी देठ काढून हे टोमॅटो आपल्याला अशा पद्धतीने मधोमध कापून घ्यायचे. लाल टोमॅटोची चवदार भाजी आपण नेहमीच करतो, पण आज आपण थोडीशी वेगळी रेसिपी ट्राय करणार आहोत. तर हिरव्या टोमॅटोच्या चटणीसाठी सगळ्यात आधी आपण इथे कढईमध्ये तेल घेणार आहोत 1 टेबलस्पून. आणि तेल हलकंसं गरम झाल्यावर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. लसूण हलकासा फ्राय झाल्यानंतर कच्चे टोमॅटो आपल्याला अशा पद्धतीने पॅनमध्ये फ्राय करण्यासाठी टाकून घ्यायचे. कच्चे टोमॅटो चवीला थोडे आंबट असतात, म्हणून हिरवी मिरची आपण या चटणीत घालणार आहोत. मिरची तसं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घालू शकता. आणि आता काही न करता थोडंसं असं पॅन हलवून घ्यायचे, म्हणजे लसूण, मिरची आणि टोमॅटो मस्त शेकले जातील. आणि मग कढईवर झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर हे टोमॅटो आणि मिरची शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन रेसिपी तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील. आता एक 5 मिनिटांनंतर हे टोमॅटो आपल्याला उलटे करून घ्यायचे आहेत, म्हणजे उलट्या बाजूने सुद्धा टोमॅटो व्यवस्थित फ्राय होतील. तुम्ही इथे बघू शकता टोमॅटोची एक साईड छान भाजली गेलेली दिसते. आणि मग पुन्हा एक 2 ते 3 मिनिट कढईवर झाकण ठेवून हे टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे टोमॅटो आपले छान शिजवून झालेले आहेत. तर हे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात हे टोमॅटो आपल्याला ॲड करायचे आहेत चटणी करण्यासाठी. आता यातच शक्य तेवढी जास्त कोथिंबीर आपल्याला इथे ॲड करायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरमधून हे टोमॅटो वाटून घेतलेले आहेत. आता बघूयात नेक्स्ट प्रोसेस. पुन्हा त्याच कढईमध्ये मी तेल घेणार आहे, साधारण 1.5 टेबलस्पून. तेल हलकंसं गरम झालं की मोहरी घ्यायची आहे, त्यानंतर जिरं घ्यायचं आहे आणि मग साधारण 1 टेबलस्पून तीळ आपल्याला या टोमॅटोच्या चटणीसाठी लागणार आहे. तीळनंतर थोडासा जाडसर कापून घेतलेला लसूण आपल्याला घ्यायचा आहे. थोडासा कढीपत्ता घेते. मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे सगळे साहित्य. ही हिरव्या टोमॅटोची चटणीची रेसिपी अगदी झटपट होणारी आणि खूप सोपी आहे. आता हळद घ्यायची आहे, त्यानंतर किंचितचा हिंग इथे ॲड करायचा आहे आणि थोडंसं मिक्स करून झाल्यावर टोमॅटो जो आपण मिक्सरमधून बारीक करून घेतला होता तो आपल्याला या फोडणीत ॲड करायचा आहे. लाल टोमॅटोची जशी एक वेगळी चव असते ना, तशीच हिरव्या टोमॅटोची अगदी वेगळी खासियत आहे आणि त्याची चवही खूप वेगळी लागते. आणि याच टोमॅटोची चवदार भाजी आज आपण बनवतोय. रेसिपी थोडीशी वेगळी आहे, पण ट्राय करायला काही हरकत नाही आहे. खूप छान लागते भाजी. आता आपण काय करणार आहोत, कच्चे टोमॅटो थोडेसे आंबट असतात, म्हणून यात आपण थोडासा गूळ ॲड करणार आहोत. कारण हिरव्या मिरच्या, गूळ आणि मस्त खमंग फोडणी यामुळे या टोमॅटोची चटणीची चव अजूनच छान होते. आता काय करायचं, या चटणीला थोडासा दाटसरपणा यावा म्हणून मी यात ॲड करणार आहे साधारण 1 टेबलस्पून दाण्याचं कूट. तसं दाण्याचं कूट नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे. आता मीठ घेऊयात चवीनुसार. भाजी बनवायचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन खायचं असेल तर हिरव्या टोमॅटोची चटणी एक मस्त ऑप्शन. आता कोथिंबीर घालायची आहे थोडीशी. आता तुम्ही या हिरव्या टोमॅटोच्या भाजीला हिरव्या टोमॅटोची भाजी म्हणू शकतात, हिरव्या टोमॅटोची चटणी म्हणू शकतात किंवा तुम्ही हिरव्या टोमॅटोचा ठेचाही म्हणू शकतात. ही चटणी तुम्ही जेवणात तोंडी लावायला तर घ्याच, पण ही चटणी पोळी, भाजी किंवा वरण भातासोबत खूपच छान लागते. तर अस्सल गावरान कच्च्या टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोचा ठेचा हा साधारण 3 ते 4 दिवस हमखास टिकू शकतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.